लक्ष्मणराव गुटे रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादीच्या स्थापनेमध्ये ज्या लोकांनी योगदान दिलं त्या सगळ्या युवक कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आज या ठिकाणी होतोय। त्यासाठी म्हणून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे पितृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय पवारसाहेब, ह्या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेब, ह्या राज्याचे आरोग्यमंत्री सन्माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, आमच्या विभागाचे खासदार सन्माननीय दर्शीलदादा माने साहेब, ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मगाशी आत्ता ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते सन्माननीय सुनील भुसारा साहेब, राजन ठाकरे साहेब, महेश तपासे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केला ते सन्माननीय गुटे साहेब, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापकातले सर्व तरुण, त्या काळातील तरुण सहकारी बंधू आणि भगिनी आणि मित्र, मगासपासून मी आल्यापासून मी बघतो प्रत्येकाने आपली ओळख ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। मी तसा कोल्हापूर जिल्ह्यातला एक सामान्य कार्यकर्ता आणि माझ्या वडिलांच्यापासून मी आदरणीय पवारसाहेब आणि यस काँग्रेसपासून आदरणीय पवारसाहेबांच्यापासून माझं घराणं जोडले। त्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेबांना पहिल्यांदा मी ज्यावेळा बाळासाहेब पाटील कौलवकरांना यस काँग्रेसमधनं तिकीट मिळालं त्यावेळा पहिल्यांदा जयसिंगपूरमध्ये सभा झाली आणि साहेबांचा मुक्काम कोल्हापूर जिल्हा सूतगिरणीवर जेवण आणि रात्री मुक्काम होता। त्या काळामध्ये पहिल्यांदा मला साहेबांना बघण्याचा योग आला आणि त्यावेळपासून आदरणीय साहेबांच्याबरोबर जोडला गेलो। नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्यावेळा पहिल्यांदा दिल्लीहून साहेब आले त्यावेळा पहिला तिथं जितेंद्र आव्हाडांच्याबरोबर तिथं घोषणा देणाऱ्यातला पहिला कार्यकर्ता मी त्या ठिकाणी हजर होतो आणि निश्चितपणे त्या काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करण्याचा प्रयत्न केला। पण आदरणीय साहेबांची इच्छा असूनसुद्धा मला त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिकीट मला मिळू शकलं नाही। पण नंतरच्या काळामध्ये मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आणि स्वतंत्र राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून माझी दुसरी टर्म मी ह्या विधानसभेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला। पण हे करत असताना बंधूंनो, आदरणीय पवारसाहेबांनी दिलेले विचार हे कधीही न सोडण्याचं व्रत आणि शपथ जी माझ्या वडिलांनी मला घालून दिलेली होती तेच पाळण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये केला। माझ्या वडिलांनी पहिल्यांदा 2000 सालामध्ये शरद सहकारी साखर कारखाना म्हणून आदरणीय साहेबांच्या नावावर साखर कारखाना काढला। आजही तो शरद साखर कारखाना आज 10,000 टनाचं क्रशिंग करतो आहे आणि माझ्या वडिलांचं दुर्दैवी निधन 2004 नंतर झालं आणि 2005मध्ये मी आज शिक्षण संस्थेमध्ये पदार्पण केलं। आज मेडिकल कॉलेजपर्यंतची मी त्या ठिकाणी आता प्रयत्न करतो। आता BMS कॉलेज माझं पूर्ण झालं। जवळपास 10,000 विद्यार्थी आज माझ्या ह्या सगळ्या शिक्षण संकुलामध्ये आज विद्यार्थी माझे काम करत आहेत, विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। पण त्याही नंतरच्या काळामध्ये सुद्धा माझ्या वडिलांच्या नंतरसुद्धा आदरणीय पवारसाहेबांचंच माझ्या शिक्षण संकुलाला नाव दिलं आहे। आज ही नवीन मेडिकल कॉलेजचं मी शुभारंभ करतो आहे, त्याचं नावसुद्धा शरद मेडिकल कॉलेज आहे। कधीही आपल्या विचाराशी प्रतारणा, जरी पक्ष आज वेगळा असेल, वेगळ्या स्वतंत्र विचारानं जरी आम्ही जरी चाललेलो असेल तरीसुद्धा पवारसाहेबांनी जी दिलेली शिकवण आहे ती मात्र कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं मगाशी गुटे साहेबांनी व्यक्त केलं की साहेबांची 100वी साजरी करावी आणि 100वी साजरी करत असताना साहेबांचा आशीर्वाद आणि साहेबांचं मार्गदर्शन आजसुद्धा आमच्या पाठीशी भविष्य काळामध्ये सुद्धा राहावं एवढी अपेक्षा आजच्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। गुटे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की परत एकदा ज्यावेळा 25 वर्षानंतर परत एकदा सगळ्यांना एकत्र आणायचं आपण काम केलं त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव